महाराष्ट्राच्या राजकारणात शिरूर लोकसभा मतदारसंघ हा गेल्या 2-3 महिन्यापासून चर्चेत आहे. त्या विषयावर राज्यभर चर्चेचा विषय का ठरला तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा निवडून कसे येतात ते बघतोच, किंवा थेट अमोल कोल्हेंना चॅलेंज केले, तुम्ही निवडून कसा येतो. या मतदारसंघात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जरी निवडणुकीला लोकसभेसाठी महाआघाडी करून प्रमोट केलं असलं तरी ही खऱ्या अर्थानं लढाई पवार विरुद्ध पवार अशीच पाहायला मिळणार आहे. कारण शरद पवारांनी म्हणजे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं अमोल कोल्हेंना प्रमोट केलं महाआघाडी करून, कारण हा मतदारसंघ शिरूर महाविकास आघाडीच्या दृष्टीनं महत्वाचा मानला जाणार आहे. कारण इथं शरद पवारांविरुद्ध अजित पवार अशी प्रामुख्याने लढाई दिसणार आहे. ही लढाई अशी का दिसणार आहे, हा मतदारसंघ कसा आहे, या मतदारसंघात साधारणपणे खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हडपसर आणि भोसरी ह्या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये शिरूरमध्ये अशोक पवार साधारणपणे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाकडे आहेत, म्हणजे शरदचंद्र पवार मोठ्या पवार साहेबांकडे आहेत. उर्वरित इथं भोसरीचा विचार केला तर भोसरी भाजपच्या ताब्यात आहे. महेश लांडगे हे तिथले आमदार आहेत आणि भोसरीमध्ये भाजपचं प्राबल्य आहे. आता महेश लांडगेंचा विचार केला तर महेश लांडगे पण एका अर्थानं लोकसभेसाठी प्रमुख दावेदार होऊ शकतात. त्यांच्याशी बोलल्यानंतर ते असं म्हणतात की मला पक्षसृष्टीने आदेश आला तर मी लोकसभा लढवायची माझी तयारी आहे. परंतु ते असले तरी महायुतीकडून भाजपचे महेश लांडगे आहेत, शिंदे गटाकडून शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या गटामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील, म्हणजे मागच्या वेळेला अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीनं शिवसेनेचा पराभव केला, पण शिवसेनेला राष्ट्रवादीनं अमोल कोल्हेंना प्रमोट केल्यानंतर आढळरावांचा पराभव झाला. त्यांना खरं तर आढळराव ह्या मतदारसंघात खूप ताकदीनं उतरण्याच्या तयारीत आहेत. कारण त्यांचा 2019ला पराभव झाल्यानंतर त्यांनी पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून जनसंपर्कात राहिले. दुसरा अजून एक बाजू की अमोल कोल्हे खासदार असले तरी त्यांचा लोकल लेवल म्हणजे गावागावात त्यांचा ते फिरकले नाहीत, असा त्यांच्या प्रामुख्याने ते दिसलेच नाहीत. ते आम्हाला कुणालाही दिसले नाहीत. ते फक्त संसदेत भाषणं ठोकतात, शेतकऱ्यांची बाजू मांडतात. पण अजून एक तुम्ही विचार केला तर आजपर्यंत शिरूरमधून शेतकऱ्यांची म्हणा किंवा मतदारसंघातील जनतेची प्रभावीपणे बाजू मांडणारा एक प्रखर नेता खरं तर अमोल कोल्हेंच्या रूपाने आपण पाहिला. आणि त्यांनी प्रभावीपणे पक्षाची म्हणा किंवा शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न असेल किंवा अन्य राजकीय अँगलनं पाहिलं तर प्रभावीपणे त्यांनी बाजू मांडली आणि ती खरं तर समाज माध्यमावर प्रभावीपणे प्रचलित राहिली, व्हायरल झाली, ते चर्चेत राहिले. परंतु ही जरी अमोल कोल्हेंची जमेची बाजू असली तरी दुसऱ्या बाजूला ते मतदारसंघात फारसे फिरकले नाहीत. त्या तुलनेत ते त्यांच्या भाषणामधून सांगतात की रेल्वेचा प्रश्न असेल, त्यानंतर पुणे नाशिक महामार्ग, ट्रॅफिकचा विषय, हे सगळे विषय त्यांच्या कार्यकाळात काही ना प्रमाणात तरी पुढे ढकलले गेले. परंतु यावर आढळराव दावा करतात की हे माझ्या कार्यकाळात मंजुरी मिळाली, त्या काळ पुढे पूर्ण झालं. हा सगळा अमोल कोल्हे आढळराव ह्या विरुद्ध हा सामना जरी दिसत असला तरी प्रत्यक्षात या मतदारसंघात शिरूरमध्ये महाविकास आघाडी वर्सेस महायुती हा प्रबळ तगडा सामना आपल्याला दिसणार आहे. आता महायुतीचा विचार केला तर महायुतीकडून आढळराव पाटील हे तर त्यांनी शिरूरमध्ये संपूर्ण मतदारसंघात जनतेच्या मनातलं आढळस्थान अशी फ्लेक्सबाजी केली आहे. त्यानंतर म्हणजे ते पूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या तयारीत आहेत. परंतु ही जागा महायुतीकडे राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. आता राष्ट्रवादी जर युतीचा विचार केला तर अजित पवार आहेत. आता अजित पवारांना ही जागा खरं तर लढायची त्यांनी आपल्या जाहीर सभांमधून वारंवार ते सांगतात की आपण पुणे जिल्ह्यातलं बारामती आणि शिरूर हे आपण राष्ट्रवादीच लढणार आहे. आता महाविकास आघाडीचा विचार केला तर तिकडे शरदचंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांच्याकडे तो मतदारसंघ आहे. आता तिकडं त्यांनी उमेदवार अमोल कोल्हेंना त्यांना प्रमोट केलेले, त्यांना प्रचाराला म्हणजे त्यांना ग्रीन सिग्नल दिला. आता महायुतीकडून कोण उमेदवार हा सर गेल्या 4-6 महिन्यापासून खरंच चर्चेचा विषय. कारण इकडनं कोण हा मतदारसंघ जर जेव्हा अजित पवारांची महायुतीमध्ये सरकारमध्ये एंट्री झाली तेव्हापासूनच खरं तर आढळरावांना
तो मतदारसंघ ऑटोमॅटिक तो अजित पवारांच्या इकडे गेला. आता आढळराव लढणार असतील तर ते एकतर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला, त्यानंतर एकतर म्हणजे आढळराव पाटलांना एकतर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवावं लागेल, किंवा मग राष्ट्रवादी नवीन चेहरा प्रमोट करू शकतो. आता नवीन चेहऱ्यांचा विचार केला तर कोण असू शकतं? नवीन चेहरा कोण असू शकतं? तर इथं नवीन चेहरा म्हटलं तर अजित पवार त्यांचे चिरंजीव म्हणजे पार्थ पवार इथं निवडणूक लढू शकतात. कारण पार्थ पवारांना ते प्रमोट करायचं त्यांचं गेल्या काही वर्षांपासूनचा विचार आहे. त्यांनी मागच्या वेळेला मावळमधून पार्थ पवारांनी निवडणूक लढवली, तिथं त्यांचा खरं तर पराभव झाला. शिवसेनेने तिथं पराभव केला. त्यामुळं त्यांना ते शल्य आहे आणि त्यांना ती एक मनाला हुरहुर लागलेली आहे की आपल्या त्यांचं वय म्हणजे त्यांनी अनेकदा वय जाहीर केलं, स्वतःचं वय अजित पवारांनी जाहीर केलं आणि त्या वयातही मुलं त्यांची अजूनही राजकीय दृष्ट्या स्थिर स्थावर नाहीयेत. त्याचं त्यांना खरं तर एवढा राज्य पातळीवरचा नेता आणि प्रशासनावर पकड असलेल्या नेत्याच्या मुलांचं राजकीय स्टेबल नाहीयेत मुलं, हे त्यांच्या मनात शल्य आजही आहे. त्यामुळे ते कदाचित शिरूर मधून पार्थ पवारांना निवडणूक लढून आणू शकतात, निवडणुकीसाठी बोलू शकतात. कारण म्हणजे शिरूर लोकसभा ही राष्ट्रवादीचे खरं तर मानणारा मोठा वर्ग आहे. कारण शिरूरचा विचार केला तर जुन्नर मध्ये अतुल बेनके हे राष्ट्रवादीच्या आणि अजित पवारांसोबत आहेत. त्यानंतर आंबेगाव मध्ये दिलीप वळसे पाटील. आता दिलीप वळसे पाटील अजून एक शिरूरसाठी अजून एक नाव चर्चेत येतं, ते म्हणजे दिलीप वळसे पाटलांची कन्या पूर्वाचा पण विषय होतो. त्यामुळं राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. त्यानंतर खेड आळंदी. आता खेड आळंदी विधानसभेचा विचार केला आपण प्रामुख्याने तर इथं दिलीप मोहिते आहेत आणि दिलीप मोहिते आणि आढळराव पाटील यांचं सख्य आपल्याला पूर्वपरिचित आहेत. म्हणजे महायुतीमध्ये आलबेल नाही ही बातमी खरं तर महाराष्ट्रात कुठं पोहोचली असेल तर ही प्रामुख्यानं शिरूर मतदारसंघातून पोहोचली आणि ती विशेष करून खेडमधून. कारण दिलीप मोहितेंनी आढळरावांवर थेट हल्ले केलेले आहेत. कारण महायुती संसार चालू आहे पण भांड्याला लागत असलं तरी प्रत्यक्षात विकास कामांमध्ये आढळराव बऱ्याचदा आडकाठी आणतात आणि आढळराव आणि त्यांचे कार्यकर्ते ह्यामुळे दिलीप मोहिते खूप त्रस्त आहेत आणि त्यातून त्यांनी थेट भाषणामधून हल्ला केला आढळराव. त्यामुळे त्यांना किती विचार केला जातो खेड आळंदीमध्ये हा पण आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर भोसरीचा विचार केला तर महेश लांडगे भाजपचे आहेत. भाजप खरं महायुतीचाच घटक पक्ष आहे, त्याच्यामुळे तिथं पण राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तर मदत होऊ शकते. हडपसरमध्ये चेतन तुपे हे पण राष्ट्रवादीचे आहेत आणि शिरूरमध्ये अशोक पवार. आता अशोक पवार शरद पवार गटाकडे आहेत. त्यामुळे हा संपूर्ण शिरूरचा विचार केला ना तर प्रामुख्याने इथं राष्ट्रवादीला मानणारा बहुतांश वर्ग आहे आणि खरं तर हा राष्ट्रवादीच्या वाट्याला मतदारसंघ आहे आणि एवढी नामी संधी अजित पवार म्हणजे त्यांचं राजनीती किंवा अजित पवार कधीच सोडणार नाहीत. कारण इथं त्यांना एवढा म्हणजे सर्वांगीण पोषक वातावरण आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाला ते उतरू शकतात आणि त्या म्हणजे विजयासाठी संपूर्ण मतदारसंघ पाहता त्यांना ते पोषक वातावरण. त्यामुळे पार्थ पवार इथं निवडणूक लोकसभेची लढवली तरी आश्चर्य वाटायला नको. दुसरीकडे पूर्व वळसेंच्या नावाची पण चर्चा आहे. आता पार्थ पवार की पूर्व वळसे हा जरी महायुतीचा विषय असला म्हणजे राष्ट्रवादीचा, तरी आढळरावांचं काय स्थान? आता आढळरावांची खरं तर मनधरणी किंवा हे करणार नाहीत. कारण आढळराव जरी इच्छुक असले तरी आढळरावांची म्हाडाचं पुणे सभापतीपद त्यांना देऊन म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समजूत काढल्याचं जमा आहे. आणि त्यांनी म्हणजे अजून एक सांगण्यासारखं असं आहे, जेव्हा आढळराव शिंदे गटात समावेश झाले त्यामुळे त्यांनी त्या थेट भाषणात सांगितलं की 3 टर्म मी खासदार राहिले, मला काही कुठल्या पदाची अपेक्षा नाही, मला नाही तिकीट दिलं तरी चालेल, हे वरवर म्हणत असले तर त्यांची तयारी ही प्रबळ आहे. म्हणजे आपण सर्व पाहत आहोत की त्यांचं मतदारसंघातलं त्यांचं वावरपणा, त्यांचा जो जनसंपर्क आहे आणि त्यांची जी फ्लेक्सबाजी, त्यांच्या कार्यक्रमातून दिसणारं सगळं माहोल, हा सगळं बघता ते पूर्ण तयारीशी आहेत. पण वास्तव इथलं मतदारसंघाचं बघता हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे आणि शिवसेनेच्या वाट्याला नाहीये. एकतर त्यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवावं लागेल किंवा मग एकतर म्हणजे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोऑर्डिनेशन मधून हा मतदारसंघ तिकीट झालं तर आढळरावांना मिळू शकतं. पण या मतदारसंघामध्ये महेश लांडगे हा एक तगडा उमेदवार भाजपकडे आहे, त्याशिवाय आढळराव पाटील आहेत आणि हे सगळं आणि राष्ट्रवादीचं म्हणजे महायुतीकडे या मतदारसंघामध्ये तिन्ही घटक पक्षांकडे खरं तर उमेदवार आहेत आणि ते उमेदवार महेश लांडगे पण तगडे उमेदवार आहेत, आढळराव पण तगडे आहेत आणि आता अजित पवार त्या पार्थ पवारांना जर प्रमोट केलं आणि महायुती म्हणून जर ही निवडणूक ते लढले तर त्यांना खूप सारी होप्स आहेत विजयाच्या. आता पण वास्तविक पाहिला तर आता इथं आढळराव आणि अमोल कोल्हे असा जर आता जरी थेट सामना गेल्या काही काळात दिसत असला तरी आता ते चित्र पूर्ण पालटलंय. म्हाडाचं सभापतीपद आढळरावांना देऊन म्हणजे महायुतीनं त्यांची समजूत काढलीये एका अर्थानं. जेव्हा त्यांना म्हाडाचं पद मिळालं त्यांनी कुठलाही विनाविलंब माध्यमांना प्रतिक्रिया देऊन टाकली, मला म्हाडाच्या पदावर मी समाधानी नाही, मी लोकसभा लढवणार म्हणजे लढवणारच. आता हे जरी ते म्हणत असले तरी त्यांना तिकीट देताना हा सगळा विचार केला जाणार आहे आणि म्हणूनच हे सगळं बघता त्यांची ही समजूत काढली आहे. कदाचित त्यांना पुढे जाऊन तिकिटाचा जरी विचार झाला तरी त्यांना मग राष्ट्रवादीच्या लढवावं लागेल. हे सगळं बघता त्यांना शांत करण्याचा एका अर्थानं राजकीय त्यांना म्हणजे एकनाथ शिंदे यांनी तो प्रयत्न केला आणि त्यात त्यांना कदाचित समाधानी मानावं लागेल. म्हणजे त्यांना यदा कदाचित पार्थ पवार उमेदवार असले किंवा पूर्वा वळसे उमेदवार असल्या तरी त्यांना महायुतीचं काम करावं लागणार आहे आणि त्याचा खरं तर त्यांना त्याचा तो प्लस पॉईंट म्हणा किंवा मायनस पॉईंट म्हणा पण त्यांना ते कराय आणि त्यांना महायुतीचं काम करावं लागणार.